मोदींच्या आव्हानाची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांवर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे। मोदी कधीतरी ट्रम्प यांना चितपत करतील, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य आहे। सांगली पेठ रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाहीत, ते आता मोदींना सल्ला देत आहेत, अशा शब्दात पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे। त्या ट्रम्पला कधी ढाकावर घ्यायचा, त्याचं चांगलं अक्कलवर मोदींना तुम्ही शिकवायची गरज नाही। त्या ट्रम्पला कधी ढाकावर घ्यायचा, त्याचं चांगलं अक्कलवर मोदींना तुम्ही शिकवायची गरज नाही। जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर ज्यांना ईश्वरपूर सांगली रस्ता करायची अक्कल नाही, त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही। ज्यांना साधे खड्डे बुजवता आले नाहीत, ते समुद्राच्या खाली कधी जाणार सांगा। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। हौसेला मोल नसतं याचा प्रत्यय कोल्हापूरमध्ये आलाय। सांगली जिल्ह्यातील एका धनाढ्य व्यक्तीनं जावयाकरता चांदीची चप्पल तयार केली आहे। 1.5 किलो चांदीच्या या कोल्हापुरी चप्पलेची किंमत जवळपास 4.22 लाख आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे पंतप्रधानांनी सोनं चांदी खरेदी करू नका असं आवाहन केलेलं आहे, पण हौसेला मोल नसतं असंच म्हणायला हवंय। दोन परप्रांतीय कारागीर उजनी कालव्यात बुडालेत। मोहोळ तालुक्यातील धक्कादायक घटना आहे। दोघे सुद्धा राजस्थानमधील असल्याची माहिती आहे। कोल्हापूरमध्ये आज पाणी पुरवठा बंद आहे। कोल्हापूरमधल्या सीडी वॉर्डमध्ये संपूर्ण पाणी पुरवठा बंद आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात घट आहे। धरणातील पाण्याचा साठा 40% आहे। गेल्या 24 तासात 1.875 दशलक्ष घनमीटर इतकं या ठिकाणी पाण्याचं बाष्पीभवन होताना दिसतंय। खरातचा ईडीकडून ताबा घेतला जाणार आहे। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळतीये। अशोक खरातला सिन्नर न्यायालयात हजर केलं जाईल। तर खरात प्रकरणामध्ये अटकेपूर्वी आता बनावट खात्यांमधून संशयास्पद व्यवहार झालेला आहे। बंधू खरातचा या ठिकाणी पलायनचा प्लॅन होता असंही सूत्रांकडून आता कळतंय। काळा पैसा पांढरा करण्याकरता आणि उत्पन्न करप्राप्त होऊ नये याकरता बँकिंग नियमातील 2 लाख मर्यादेची पळवाट देखील शोधलेली होती। कोपरगावच्या एकट्या समता पतसंस्थेत 65 बनावट खाती उघडून जानेवारी 4 दिवसात 200हून अधिक व्यवहारांद्वारे 52 कोटी रुपये काढून त्याचा परदेशात पळण्याचा प्लॅन होता असं आता सूत्रांकडून कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।